हेलो स्टूडेंट, नमस्कार. मी रिपोर्टर के सर फ्रॉम के कॉमर्स अकॅडमी स्टुडिओ रूम. स्टुडंट्स, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज एक न्यू इम्पॉर्टंट अपडेट घेऊन आलो तुमच्याकडे रिलेटेड टू महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट एक्झाम. येस मुलांनो, महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंट एक्झाम ज्याचं खूप सारे मुलं बऱ्याच दिवसापासून प्रिपरेशन करत आहे. हंड्रेड्स ऑफ स्टुडंट्स आपल्याकडे जोडलेले आहेत. यूट्यूबवर पण चांगला रिस्पॉन्स भेटत आहे. आणि या सगळ्या याच्यात सर एक्झाममध्ये स्टडी करायचा, एक्झाम होईल का नाही, पहिलेच ते इलेक्शनच्या नादाने, इलेक्शनच्या डेट्समुळे एक्झाम खूप दिवस लटकली. ते एक्झाम फॉर्मची डेट वाढत गेली, एक महिना वाढत 20 जूनपर्यंत डेट आली. अजूनही एक्झामचं काही नोटिफिकेशन नाही आहे. सो एक्झाम होईल का नाही होणार, कॅन्सल होण्याचे चान्सेस आहे का, महापरीक्षांची एक्झाम कॅन्सल झालेली आहे सर, आम्ही असं ऐकलं आहे. मग आता ज्युनियर अकाउंट असिस्टंटचं काय होणार, या सर्व इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मुलांनो. हार्डली 10 मिनिटापर्यंत पण व्हिडिओ जाऊ शकतो, पण कंप्लीट इन्फॉर्मेशन तुम्हाला या व्हिडिओमध्येच भेटणार आहे. सो स्टे टिल द एंड ऑफ द सेशन आणि आपण ही एंड मध्ये पूर्ण डिटेल मध्ये बघूया न्यूज. सो लेट्स स्टार्ट द न्यूज इन डिटेल. तारीख पे तारीख चल रही माय लॉर्ड, इंसाफ नहीं मिल रहा. स्टूडेंट्स, इंसाफ मिलेगा, जरूर मिलेगा. स्टूडेंट्स, सर्वात मोठा प्रश्न आहे मुलांच्या मनात की सर महापरीक्षांची एक्झाम काहीतरी कॅन्सल झाल्याचं ऐकलं, तर आता ज्युनियर अकाउंट असिस्टंटचं काय होणार. तर मुलांनो, एक्झाम तुमची कन्फर्म होणार म्हणजे होणार. सर ते हे काय आहे सर नेमकं, हे विद्युत सहाय्यक जाहिरात क्रमांक सर 6/2023, हे विद्युत सहाय्यकचं काहीतरी नोटिफिकेशन आहे. आणि आपलं तर ज्युनियर अकाउंट असिस्टंटचं आहे. तर मुलांना महावितरणच्या अंडरच मल्टिपल पोस्ट आहे, त्याच्यापैकी एक पोस्ट आहे विद्युत सहाय्यक. तर याच्यात ही जी पोस्ट आहे ही पण 29 डिसेंबर 2023 रोजी एकाच दिवशी, म्हणजे ज्या दिवशी ज्युनियर अकाउंट असिस्टंटची जी पोस्ट आली होती त्याच्यासोबतच ही सुद्धा जाहिरात देण्यात आली होती. तर मुलांनो, शासन निर्णय 27/2/24च्या अनुषंगाने सदर मूळ जाहिरातीस अनुसरून अराखीव म्हणजे खुला अथवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतून अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्याबद्दलचा विकल्प सादर करणे आवश्यक आहे. थोडंसं हेवी आहे माझ्यासाठी, तर खरंच जड आहे या गोष्टी. सो मुलांनो, बेसिकली हे जे कोर्टमध्ये केस चालू होती रिझर्वेशन रिलेटेड, EWS रिलेटेड किंवा ACBC रिलेटेड वगैरे, तर त्यांनी काय सांगितलं मी शॉर्टमध्ये सांगायचा प्रयत्न करतो. बाकी तुम्हाला याची लिंक आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हे ऑलरेडी अपलोड केलेलं आहे, तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तुम्ही डिटेलमध्ये वाचू शकता. ठीक आहे. सो सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग याचा विकल्प सादर केलेल्या उमेदवारांना कोणत्याही परिस्थितीत EWS दॅट इज आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकचा लाभ अनुज्ञेय होणार नाही, म्हणजे तो मान्य होणार नाही, EWSचा लाभ भेटणार नाही. ज्या ACBC प्रवर्गातील उमेदवारांनी EWS वर्गामध्ये अर्ज भरलेले आहेत त्यांना खुल्या अथवा ACBC प्रवर्गाचा विकल्प भरणे बंधनकारक आहे. सो मुलांनो, हे टेक्निकली मराठी गोष्टी म्हणजे खूप जास्त टेक्निकल आहे, ते तुम्ही समजू शकतात. मला तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये मूळ जी गोष्ट सांगायची ती अशी आहे की ही जी जाहिरात होती 29 डिसेंबर 2023ला निघालेली, ती जाहिरात कंटिन्यू राहणार. त्याच्यात नंबर ऑफ सीट्सचं जे डिस्ट्रीब्युशन वगैरे दिलेलं होतं, विवरणपत्र जे दिलेलं होतं, जेवढ्या जागा भरणार आहे त्याचं जे विवरणपत्र होतं, ते आता रिवाइज ॲडव्हर्टिजमेंट म्हणू शकतो की दुरुस्ती करून आलेली जाहिरात ही लवकरच येणार आहे. आत्ता जस्ट आलेली आहे विद्युत सहाय्यकची. तसंच ज्युनियर अकाउंट असिस्टंटची नवीन म्हणजे अपडेटेड किंवा रेक्टिफाईड किंवा काय म्हणतात त्याला, दुरुस्त झालेली जाहिरात, हे जे चेंजेस कन्सिडर करून EWS वगैरे हे सगळे चेंजेस कन्सिडर करून नवीन जाहिरात येणार आहे. पण एकदम क्लिअर दिलेलं आहे की सदर पदाच्या मूळ जाहिरातीनुसार कमाल वयोमर्यादा तसेच शैक्षणिक अर्हता गणण्याचा दिनांक 29 डिसेंबर 2023 असा राहील. म्हणजे जेवढेही चेंजेस झाले, जी नवीन दुरुस्त करून आलेली जाहिरात राहील, त्याच्यात सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा मुलांनो की 29 डिसेंबर 2023ला ती कंडिशन फुलफिल झालेली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आता याच्यात कॉमर्स ग्रॅज्युएशन क्रायटेरिया आहे,
म्हणजे बीकॉम वगैरे बीकॉम पास पाहिजे तुम्ही, राईट. तो कॉमर्स ग्रॅज्युएशनचं क्रायटेरिया आहे. तर हे आता पण काही मुलांचा रिझल्ट लागला यावर्षी, ते पण पासआउट झाले, मग ते एक्झामला एलिजिबल होतील का? आन्सर इज नो. हे फक्त दुरुस्त करून येणारी जाहिरात आहे, म्हणजे जी मूळ जाहिरात आहे त्याचं फक्त एक्सटेन्शन आहे हे. ओके. तर सुधारित जाहिरात जरी आली तरी 29 डिसेंबर 2023ला ते कंडिशन फुलफिल झाली पाहिजे. एज्युकेशनची असेल किंवा एज लिमिट असेल, वयोमर्यादा वगैरेच्या ज्या कंडिशन्स आहेत त्या सर्व 29 डिसेंबर 2023 नुसारच ॲप्लिकेबल राहतील. आणि ज्या जाहिरात जी येईल नवीन सुधारित जाहिरात जी पण प्रसिद्ध होईल ज्युनियर अकाउंट असिस्टंटची, लवकरच येईल, विदिन 2-3 डेज ती येईल. ती आल्यावर परत लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. स्टुडंट्स, लेटेस्ट अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, सो दॅट नेक्स्ट अपडेट पण तुमच्यापर्यंत मिळेल. आणि मुलांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, आपल्या ॲपची पण लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून ॲप डाउनलोड करा, सो दॅट नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत लवकरच मिळेल. सो स्टुडंट्स, थँक्यू फॉर वॉचिंग दिस. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅपी लर्निंग विथ के के सर रिपोर्टर. बाय बाय.